तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गोवाची ट्रिप आपली एकदम सक्सेसफुल पूर्ण झाली. तर आज आमचा चेकआउटचा दिवस आहे आणि आज आपण विचार करू की तुम्ही गोव्यामध्ये काय करू शकता आणि आम्हाला टोटल ट्रिपचा खर्च किती आला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी लास्टला तुम्हाला या व्हिडिओचा खर्च तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा सुरुवात केली तर आम्ही बसने आलो, कारण की आमचं ऐन टायमावर गोव्याला यायचा प्लॅन झाला. तर आम्हाला तिकीट नाही भेटलं, त्याच्यामुळे आम्ही पर्पल बसने आलो. तर एका जणाचं पर्पल बसचं तिकीट होतं ₹1500 आणि AC बस होती स्लीपर. आम्ही मस्त झोपून आलो आणि पर्पल बस ही ऑन टाईम आम्हाला सोडलं, म्हणजे वेळेच्या आधीच सोडलं. जिथं तो आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 11ला सोडणार, तिथं आम्हाला 10ला किंवा पावणे 10लाच सोडलं तिने आणि एकदम व्यवस्थित आलं, काहीच विषय नाही पर्पल बसचा. तर आम्हाला एका जणाचं ₹1500 तिकीट लागलं. आल्यानंतर आम्ही काय केलं, की आम्ही रूम तर आधीच बुक केलं होतं एक. तर आम्ही महापुसाला उतरलो. तुम्ही जर येणार असाल ना, तर महापुसा तुम्हाला आहे ना तिथून जवळ आहे. महापुसापासून तुम्हाला बागा बीच पण जवळ आहे आणि तुम्हाला कलिंगड बीच पण जवळ आहे. तर तुम्ही जर तिकडून येत असाल तर महापुसाला उतरायचं. महापुसावरून तुम्ही 8-9 किलोमीटर आहे, तुम्ही तिथं येऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर साऊथ गोवाला जायचं असेल तर तुम्ही साऊथ गोवाला पण जाऊ शकता. तिथून 14 किलोमीटर आहे साऊथ गोवा, तुम्ही तिकडं पण जाऊ शकता आणि पब्लिक ट्रान्सपोर्टने बी येऊ शकता आणि तुम्ही कॅब करून पण येऊ शकता, असं काही नाही आहे. तर आम्हाला हॉटेलचा खर्च, एका दिवसाचा हॉटेलचा खर्च होता आम्हाला ₹2000 आणि आता आम्ही नोव्हेंबरमध्ये आलो आहे आणि ह्या ज्या रेट सांगतो आहे मी, हे रेट हे पुढं जाऊन बदलू पण शकता डिसेंबरमध्ये, कारण की डिसेंबर हा पीक सीझन असतो. तर तुम्ही हे जे रेट आहे ना, हे कमी जास्त होऊ शकतं रूमचे. तर आमचे ₹2000 एका दिवसाचे होते रूमचे आणि त्याच्यामध्ये लंच वगैरे काही नव्हता. तर आणि त्याच्यानंतर आम्ही बाईक रेंट केली होती, म्हणजे आम्ही तिथून महापुसावरूनच बाईक रेंट केली होती. तर बाईक रेंट केली आणि आम्ही इकडे आलो आणि बागा बीचला आलो. तर एका दिवसाचे ना आमचे होते ₹350. ₹350 बाईकचे घेतले आणि आधार कार्ड दिलं. आणि हां, बाईक घेताना ना थोडीशी जुनी घ्या, म्हणजे नवीन नवीन कोरकोरी बाईक घेऊ नका, कारण की काय होईल माहिती आहे का, तिला जर काही स्क्रॅचेस झाले, काही डॅमेज झाले, ते सगळं तुमच्यावरच येईल. आणि घेताना आधी एक व्हिडिओ बनवून घ्या गाडीचा, म्हणजे कसं काही नको प्रॉब्लेम येईल. आधी जर स्क्रॅचेस असेल तर म्हणशील तुम्हीच पाडले. तर आणि हां, बार्गेनिंग करायला विसरू नका. बार्गेनिंग खूप करा, इथं बार्गेनिंग करायची खूप गरज आहे. तुम्ही गाडी घेताना पण बार्गेनिंग करा. आणि तुम्ही जर 2-3 लोकं असाल तर गाडी घ्या, किंवा आणि जर तुम्ही ग्रुप असाल तर 4 व्हीलर रेंटने करा, ती सोपी पडेल. 4 व्हीलर घेतली त्याची सोपी पडेल रेंटनी. आणि नेक्स्ट होतं आमचं पार्किंगचे चार्जेस प्रत्येक ठिकाणी आमचे ₹50 गेले पार्किंगचे चार्जेस. आणि त्याच्यानंतर आम्ही साऊथ गोवा गेलो, नॉर्थ गोवा गेलो आणि आम्ही पणजी गेलो. तर सगळ्यात जास्त आहे ना, तुम्ही मित्रांनो नॉर्थ गोवामध्ये फक्त एकच दिवस काफी होतो नॉर्थ गोवा फिरायला. संध्याकाळी वाघा बीच जायचं, टिटूज लेनला जायचं, ते जास्त चांगलं पाहण्यासाठी. आणि नॉर्थ गोवा सकाळी फिरायचं आणि संध्याकाळी बागा बीचला जायचं. एक दिवस काफी आहे. पण साऊथ गोवा पाहण्यासारखे, तुम्ही साऊथ गोवाला 1 ते 2 दिवस स्टे करा. साऊथ गोवाला खूप बघण्यासारखे आहे, तिकडं जा. आणि तिकडं जास्त आहे बघण्यासारखं आहे, त्याच्यामुळे तिकडं तुम्ही जाऊ शकता. तर ओव्हरऑल आमचा खर्च आहे आता सांगायचं म्हटलं. आणि हां, जे पण स्पॉट आहे बघण्याचे, जे तिथं पण एंट्री तिकीट आहे आम्हाला. आय थिंक नॉर्थ गोवामध्ये आम्ही जेलचं होतं ते कारागृह, तिथं आम्हाला ₹400 तिकीट होतं पर पर्सनचं. आणि जे याचं होतं फोर्टचं, तिथं होतं ₹50, नाही सॉरी ₹25 एका जणाचे ₹25 होते. आणि त्याच्यानंतर आम्ही बस एवढे चार्जेस लागले. आणि बाकीचं एक बोट राईड केली होती. बोट राईड पण मध्ये पण हे करा, बोट राईड गेलो होतो. तर तिथं पण आमचे ना आय थिंक ₹350 ₹350 एकाचे घेतले. डॉल्फिनचं ते बघायला गेलो होतो आम्ही साऊथ गोवाला. आणि मित्रांनो, तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, क्रूज पार्टीचा विषय. सगळ्याला माहिती क्रूज पार्टी काय. तर मित्रांनो, क्रूज पार्टीला तुम्ही जात असाल ना, तर माझं म्हणणं आहे जाऊच नका.
जाऊच नका क्रूज पार्टीला. कारण की तुमची फॅमिली आहे, तुम्ही फॅमिलीसोबत आलाय, तर तुम्ही त्यांना जर क्लबमध्ये घेऊन नसेल जायचं, तुम्ही क्रूज पार्टीला घेऊन जा. ठीक आहे, डिसेंट आहे, फॅमिलीसाठी आहे, ओके. आणि तिथं पण ₹800 तिकिटाच्या वरती देऊ नका. आमच्याकडून चुकी झाली की आम्ही ₹1200 एका जणाच्या तिकिटाचे दिले. ते देऊ नका. ₹800 द्या. 800च्या वरती त्यांना देऊ नका. आणि तुम्हाला जर खरंच क्रूज पार्टीला जायचं ना, तर ज्या मोठ्या मोठ्या क्रूज आहे ना, त्या क्रूजमध्ये जा. या छोट्या क्रूजमध्ये जाऊच नका. कारण की काहीच नाही आहे तिथं पाहण्यासारखं. असं वाटतं कोणाच्या लग्नाला आलो आहे आपण. तर ते आहे ते. आणि ते पंजिम साईडलाच आहे क्रूज पार्टी त्या चांगल्या. तर तिथं जा. आणि तुम्ही जर पोरं ग्रुप असाल ना, तर मी तुम्हाला सांगेल फ्रीमध्ये वाघा बीचला जा. तिथे डान्स करा. आणि जर तुमच्याकडे लयच पैसे आणि तुम्हाला जायचंच आहे, तर तुम्ही क्लबमध्ये जाऊन डान्स करा. तर क्लबची फीज आय थिंक ₹1000, 1500 पासून पण स्टार्ट होते क्लबची. तसं काही नाही. क्लबवर डिपेंड आहे आता क्लब कशा जाता तुम्ही. तर मी तुम्हाला बॉईज असेल तर तुम्ही क्लबला जा. आणि तुमच्यासोबत फॅमिली असेल तर क्रूज पार्टीला. पण तुम्ही बॉईज आहे तर क्रूज पार्टीवर अजिबात जाऊ नका. जाऊच नका. आणि जायचं असेल तर मग एक चांगल्या क्रूजवरती जा. तुम्ही चांगल्या एकदम व्यवस्थित चांगल्या मोठ्या क्रूजवरती जा. तुमच्याकडे लयच पैसे, तुम्हाला बजेटमध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊच नका त्या छोट्या क्रूजवरती. आणि क्रूज ह्याच्या सगळ्या आहे ना, त्या तिकडच्या साईडला आहे, पंचिम साईडला. इकडे तुम्हाला क्रूज दिसणारच नाही. तर ओव्हरऑल मित्रांनो, एक्सपिरियन्स खूप मस्त होता गोव्याचा. आणि गोव्याची लाईफ जगली पाहिजे. आणि गोव्यामध्ये तुम्हाला ना सांगतो मी, कम से कम 3 दिवस. 3 दिवसाच्या वरती तुम्ही गोव्यात राहू शकत नाही. फक्त 3 दिवस तुम्ही गोव्यामध्ये राहा, एन्जॉय करा आणि चिल करा. मस्त आहे गोवा. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही साऊथ गोवावरून पंजिमला राहा, पंजिमवरून साऊथला जा, साऊथवरून नॉर्थला या. कारण की तुम्ही डायरेक्ट नॉर्थला आले ना, तर काय प्रॉब्लेम आहे, तुमची जर तिकडं जावं लागेल, तुमचं एअरपोर्ट, तुमचं बस स्टँड आणि तुमची ट्रेनचं ती तुम्हाला परत उलटं जावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही पंजिमला जा. पंजिमवरून तुम्ही साऊथवरून तुम्ही नॉर्थला जा. असं केलं तुम्हाला सोपं पडेल. आणि इथं बार्गेनिंग करायला विसरू नका. बार्गेनिंग करा तुम्ही. बार्गेनिंग खूप गरजेचं आहे, बार्गेनिंग करणं. कारण की इथं पैशाची लय लुटतात. त्याच्यामुळे तुम्ही बार्गेनिंग करा. आणि मित्रांनो, गोव्यामध्ये ना 26 बीचेस आहे. 26 बीचेस. 26 बीचेसमध्ये तुम्ही जाऊन काय कराल? तुम्ही त्याच्यामुळे ना जे चांगले बीचेस आहेत मी तुम्हाला सजेस्ट केलं ना, तिथंच जा. 26 बीचेसवर जाऊन काही उपयोग नाही एवढ्या. कारण की एका बीचवरती गेलं तरी माणूस बोर होऊन जातं. तर 26 बीचेस कधी फिरणार? त्याच्यामुळं काही बीचेस मी तुम्हाला सजेस्ट केले, नक्की त्या बीचेसवरती तुम्ही जा. मजा येईल. आणि ज्या राईड आहे ना, त्या राईड आहे ना, तुम्ही वाटलंस तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी करा. जिथं आहे ना, बागा बीचवर तर राईड करूच नका. खूप महाग आहे, खूप महाग आहे राईड. त्याच्यामुळे बागा बीचवरती करू नका. आणि लुटण्याचं कसं आहे माहिती आहे का, 1 मिनटाचं 15 मिनटं 1 मिनटं आणि अर्धा मिनटं असे करतात. वर नाही तर लगेच खाली आणतात, मध्ये नाही तर लगेच रिटर्न आणते. एवढंच स्कॅम चालतो. आणि घ्यायचं असेल ना तर कॉम्बोमध्ये घ्या, ते सोपं पडतं. करायचंच असेल तुम्हाला राईड तर ते कॉम्बोमध्ये घ्या, ते सोपं पडतं. तर आम्हाला टोटल खर्च जर सांगायचा ठरलं तर एका जणाचा खर्च मी सांगतोय. एका जणाचा खर्च आम्हाला आला ₹12,000. एका जणाचा खर्च सगळं जाऊन एका जणाला ₹12,000 खर्च आला आहे. ₹12,000 नॉर्मल आहे, होत असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज आहे आमचा चेकआउटचा दिवस. मित्रांनो, गोव्याच्या ट्रिपमध्ये खूप मजा आली. आणि तुम्हाला पण खूप माझा व्हिडिओ बघून मजा आली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता सायनिंग ऑफ गोवा. चला भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये. बाय बाय.